ब्रॉट टू यू बाय विगार्ड। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हापासून फळपिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आच्छादन टाकायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण पाचोड रस्त्यावरची ही एक फळबाग आहे। या फळबागेवरती फळबागेचं संरक्षण करण्यासाठी हे आच्छादन टाकलेलं आहे। ही डाळिंबाची बाग आहे आणि डाळिंबाच्या बागेला आणि त्याच्या फुलाला उन्हाचा प्रचंड मोठा फटका बसायला लागलेला आहे। त्याचबरोबर पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन व्हायला लागलेलं आहे। तर हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी या फळपिकांवरती अशा पद्धतीने आच्छादन टाकलेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार, ज्यामुळे सूर्यकिरणांचा थेट फळबागांवरती फळपिकांवरती परिणाम होऊ नये, त्यामुळे हे डाळिंब जे आहे ते सडू नयेत, गळू नयेत। त्याचबरोबर जी फुलं या डाळिंबाला सातत्याने लागत असतात ती सुद्धा फुलं सुकून जाऊ नयेत, फळबाग सुकून जाऊ नये, यासाठी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी हे आच्छादन टाकलेलं आहे। तर ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून या फळझाडांना जे खालून पाणी सोडलं जातं, पाणी दिलं जातं, ते पाणी सुद्धा सुकून जाऊ नये, परिणामी फळबागेवरती याचा परिणाम होऊ नये। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही एक नवीन आयडिया काढलेली आहे आणि अशा पद्धतीचं फळबागांवरती आच्छादन टाकलेलं आहे। उन्हापासून फळबागांचं संरक्षण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सध्या मराठवाड्यामध्ये 42 ते 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत सध्या तापमान चाललेलं आहे आणि त्याचा फळपिकांना सगळ्यात मोठा फटका बसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपिकांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं आच्छादन टाकायला सुरुवात केली आहे। कॅमेरामन अमित अडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।